हमासतर्फे गाझामध्ये चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने असा दावा केलाय की गाझामधल्या आणखी एका भागात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 141 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय आणि सुमारे 300 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने हमासचे वरिष्ठ नेते मोहम्मद देफ आणि राफा सलामा यांना लक्ष्य करून इस्रायलने हा हल्ला केल्याचा त्यांनी दावा केलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अमेरिकेत हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचं ते म्हणाले. त्यांनी विरोधी गटातील उमेदवार ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी लागलीच ट्रम्प यांच्याशी संपर्क केला, त्यांची विचारपूस केली. ते आता सुरक्षित असल्याची माहिती घेतल्यानंतर या हल्ल्याकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. अशा हल्ल्यांना अमेरिकेत स्थान नसल्याचं ते म्हणाले. नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिस्ट पक्षाचे प्रमुख के.पी. शर्मा ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. शेर बहादूर देउबा यांच्या नेपाळी काँग्रेस बरोबरच्या नवीन आघाडी सरकारचे ते नेतृत्व करणार आहेत. दक्षिण कोरियावर कचऱ्याने भरलेले बलून पुन्हा पाठवले जातील असे सुतवाच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या भगिनी किम यो जोंग यांनी केले आहे. दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाच्या सीमा भागात आपल्या स्वतःच्या बलून मधून राजकीय पत्रके टाकले जाणारा लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल असे त्यांनी म्हटलंय. अमेरिकेत बर्मिंगहॅम येथे झालेल्या गोळीबाराच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जण ठार झालेत. बर्मिंगहॅम मधील नाईट क्लब मध्ये शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात 14 जण ठार झालेत, तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. तर याच शहरातील एका घराबाहेर झालेल्या गोळीबारात 3 जण ठार झालेत. यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे असं अल्बामा येथील पोलिसांनी सांगितलंय. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुरशा बीबी यांना पाकिस्तानातील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या नवीन खटल्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी संस्थेच्या कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनाही 8 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. इस्लामाबादेतल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खान आणि बुरशा बीबी यांना बेकायदेशीर विवाह खटल्यातून निर्दोष मुक्त केलं होतं. भारताने रशियाकडून एअर डिफेन्स सिस्टीम 5S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी केली आहे. 3 क्षेपणास्त्र आले आहेत. उरलेले 2 2026 मध्ये येतील. रशियाने युक्रेन युद्धामुळे डिलिव्हरीला उशीर झाल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर भारतीय हवाई दलासाठी आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनलेत. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारे 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. या लोकप्रियतेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सुद्धा कमी पडले. बायडन यांचे 38.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. शासकीय कार्यालयातून ईमेलवर संशयास्पद ई नोटीस प्राप्त झाली असेल तर नागरिकांनी इंटरनेटवर संकेतस्थळाचे अधिकृत नाव तपासावे आणि नोटिशीत नमूद केलेल्या विभागाला संपर्क करावा अशी सूचना केंद्रीय गृह विभागाच्या सायबर गुन्हे शाखेनं काल दिली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. झारखंडचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच औपचारिक भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये राज्याच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. तुरुंगातून सुटून पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर हेमंत सोरेन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची ही पहिलीच भेट आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केलेले दहशतवादी जतन आणि एकत्रीकरणाचे डावपेच वापरत असून हा छुपा धोका असल्याचं सुरक्षा संस्थांनी सांगितलंय. अलीकडील काळात उत्तर काश्मीर आणि कथुआ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेले हल्ले आणि चकमकी यातून ही बाब दिसून आल्याचं समजतंय. जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टरच्या कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. काल सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. अद्यापही घुसखोरी विरोधी कारवाई सुरूच असल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने पेंग्विन सारखी दिसणारी आणि अंडाकृती अशा 2 महाकाय आकाशगंगांचं दृश्य टिपलंय. या आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होत असल्याचा सुंदर क्षण टेलिस्कोपमध्ये कैद झालाय. विलीन होण्याची ही प्रक्रिया 25 ते 75 दशलक्ष वर्षांपासून अविरत सुरू आहे. या आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होताना काय त्याचा परिणाम होता याची उत्सुकता शास्त्रज्ञांना आहे.
स्पेनच्या कार्लोस अल्काराजने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. लंडनच्या सेंटर कोर्टवर रविवारी झालेल्या अंतिम फेरीत त्याने 24 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. सेंटर कोर्टवर 2 तास 27 मिनिटे चाललेल्या या सामन्यात अल्काराजने जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केलाय. हिंदुस्थानी वंशाचे सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून 10 वर्ष काम पूर्ण केले. हिंदुस्थानी वंशाचे सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून 10 वर्ष पूर्ण केली आहेत. फेब्रुवारी 2014 मध्ये सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचा कार्यभार हाती घेतला. 40 वर्ष जुन्या कंपनीमध्ये त्यांनी बरेच बदल केले. नाडेला यांनी क्लाउड कम्प्युटिंग आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर लक्ष केंद्रित केलं. नाडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने क्लाउड कम्प्युटिंगमध्ये मार्केटमधील आपली भागीदारी दुप्पट केली. अमेझॉन नंतर नंबर 2 चे स्थान त्यांनी पटकावले.